सगळें काम चाललं नाही चिपाचे ना पडलं उद्या झाले का मग हे सगळे कॉन्फरन्स करा Morning. On behalf of Goa Forward Party, against recent tariff hike. So we discuss the points one by सर मग मेमोरंडम दिलं तो एक अच्छा मेमोरंडम असं पाहिजे आता संतोष सर कसं माचरा एक मिनिट आज बजेट So these are points it appears that you are treating this government department as a distribution company because सगळेच जे काही हे आसा average cost of supplier प्रमाणे जर हे केलें जाल्यार it is an unnecessary strain on the consumers. हालींच तुमी हे केलां हालींच ते increase of load केला हे केला already लोकांनी हालींच additional security deposit करता प्लस फिक्स चार्जीस मंथली इन्क्रीज जाला ताजेर तुमी हे जर आनी बर्डन घालें जाल्यार लोक कशे करतले आमी बेसिकली आमची हे न्ही हे लोकांची मत तुमकां सांगपा आयलें की दिस टॅरिफ हायक इज टोटली अनरिजनेबल. दुसरे म्हळ्यार मेन पॉयंट इज दॅट यू हॅव नॉट रिकवर्ड एरियर्स फ्रॉम द लास्ट 1 year or more than 1 year. This figure of more than 1,000 crores is reflecting in every statement issued, every answer given in the assembly. That this much is pending. So तुम्ही जे पैसे दिवपा आसा तेगले पैसे घेवपा ना आनी जे लोक रेग्युलरली बिल फारीक करता तांकां तुमी ओवर टॅक्स करतले हे दिस इज नॉट रायट. सेकंड थिंग इज जे कंज्युमर एक्चुअली चोरता देर आर लॉट ऑफ installations which are built on domestic but actually being used for commercial purposes. There no action is being taken on that front. So plus recovery na, हे ना आणि क्वालिटी ऑफ पॉवर सप्लाय तर आज सकाळीच असं झालं की कितल्या फावट लायटली कालही परिस्थिती तशी सगळीच. सो यू आर जस्ट हायकिंग द टॅरिफ क्वालिटी इज नॉट बीइंग इम्प्रूव्ड. सो आय थिंक इमिजिएटली द डिपार्टमेंट शुड रोल बॅक द टॅरिफ. देर इज नो अदर वे ऑफ डुईंग इट. आणि तुम्ही जे सांगता की JERCन सांगलां त्या खातीर आमी करपाक शकना इज नॉट रायट बिकॉज मे 2020 लोकल असेंब्ली इलेक्शना पयलीं JERCन 5.3 काय कितें तरी % हायक केल्ली अप्रूव केल्ली पूण तेन्ना CMन सांगिल्लें की तो बर्डन गव्हर्मेंट बेर करतले बिकॉज ऑफ असेंब्ली इलेक्शन. सो लोकांले वोटा खातीर गव्हर्मेंट कितेंय बर्डन बेर करपाक शकता आतां कितें बेर करपाक शकता. सो JERC 2020 before the assembly election, assembly 2020 May 2020 JERC ने केले 21 assembly elections वाडोवन आणि आता तुम्ही लोकसभा इलेक्शन जाल ते बरोबर वाडयता. सो लोकांक तुम्ही वोटा खातीर हे सगळे पॉलिटिकल हे जे इवन पॉलिटिकल इवन टॅरिफ हायक्स आर पॉलिटिकल. दॅट इज वॉट इज बट डिपार्टमेंट शुड नॉट बी पॉलिटिकल. Department, I think, on its own should take a decision and roll back this time. The minister also said, कि I will talk to chief minister. Even department. Even central minister of state for power is not aware of the hike. He says, why should it be hiked? इतले पैसे दिल्ले आसा. कसं तो म्हणटा? Ruling party चा president आता स्टेटमेंट आयला फ्रंट पेज की आपण मुख्यमंत्र्याकडे आता कॉमन मॅन ते सारखे बारीक लोक आहा तांचे बिला सारखे शूट जावपाक लागले. एक फ्लॅटांचो मनीस रावता 2000 3000
Revenue cap has to be taken care of by the government. But you have to say it. The department. The recovery हे बाजार कुठे दुसरे आता other than these points. आता distribution जे losses असतात गोंयांत, are they proportional to the area of Goa, which is a small state? हाजेर proactive डिपार्टमेंटान एक्शन घेवपाक जाय. Distribution losses कमी जर केले, ऑटोमॅटिक तुमचो रेव्हेन्यू डेफिसीट कमी जातलो. सो थंय कितें एक्शन घेतलं ते बेसिसाचेर एक्शन घेवना. तुम्ही म्हणता की सोलर एनर्जी प्रमोट करता, कितले प्रमोट करतात? सोलर एनर्जी जर प्रमोट केली तर तुम्ही कॉस्ट ऑफ एक्वायरिंग पॉवर ऑल्सो गोज डावन. सो हे प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेनासतना तुमकां सगळ्यात सोंपें म्हणटा ते लोकांक टॅरिफाय करप. दिस इज नॉट रायट अँड दिस इज द what we are presenting is the will of the people. People do not want this tariff. And this matter will be taken up seriously by our party president in the assembly. कारण No, तुम्ही करा discuss. But I and you will think put up to government with memorandum you will put up. convey all this to the. किती आज LAQ येतलोच आज. So you will put up to the government and let government take a decision. डिस्कस आणि सर ही माझी घराची स्वतःची लाईट हांव फ्लॅटार रावता. म्हाका बिल आयला 7,213 रुपये कळ्ळें न्ही. तर आमी वासपूस करपा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक गेले बाबा ही तुमी आमकां 7,000 फ्लॅटाची बिल 7,213 कशी दिली तुमी येता मातशें तुमी दाखयपा हाडलें. आणि कंपोनंट ऍड केला पब्लिक लाइटिंग 2.5 म्हयन्याचे बिल म्हणटा ते एक क्वाइटली एक कंपोनंट वाढत आहा तो कॉलमूच वाडटा मदींच. 2.5 महिन्याचे बिल म्हणतो म्हणजे डायरेक्ट तुम्ही 2.5 महिन्याचे बिल कशी दिवपाक शकता? बिल म्हणजे महिना येवपा जाय न्ही. आता एक साधारण मनीस 15 ते 20,000 जोडटा ते 7,000 कसो भरतलो तो? हे कमिटमेंट आशिल्लें की तशें जावपाकच महिना जाय न्ही सर. ते मातशें हे सारकें गरजेचें सर. ना कितें आतां पळय प्रेस वाले तांचे कितले जण फ्लॅटान रावता आसतले कितले येता आसतले बिलां तांकां एटलीस्ट 30 days. So there are so many aspects which have to be taken care of. Tariff is the easiest thing to do. The government has to bear इतले इव्हेंट करता इतले मोठा अनवॉन्टेड एक्सपेंडिचर कर्टेल द अनवॉन्टेड एक्सपेंडिचर न्ही. अनवॉन्टेड एक्सपेंडिचर जर कर्टेल केले देन दिस कॅन बी बोन बाय द गव्हर्नमेंट न्ही. आता दिल्ली एक नवे ताजमहल करता म्हणून आमकां कळ्ळा आतांच कळ्ळा ना फकण न्ही खरेंच तुमकां आमचे प्रेसिडेंट सांगतलो No, but no, I'm telling about the money which has been spent. The concern is regarding the amount. Crores have been spent, and when it comes to common man, there is no money. Common man is also काम करता. हे government It is not right. It is not for our state. I mean, to land राज्य tourist state आम्ही. अशें जर आम्ही मारूंक लागले लोकांक, लोक पयलीं त्रासान आनी मायनिंग इंडस्ट्री नोकऱ्यो ना अनएम्प्लॉयमेंट पीक आनी फ्लॅटान रावता भितर घातलेले आतां. This is a tip of the iceberg. पयर जेन्ना टॅरिफ वाढले म्हणून हाजेर आयले ती ब्रेकिंग न्यूज तर कितक्या लोकांनी कमेंट घालता तातूंत आतां पावसा फक्त बिल येतली लायट येवपाक. बट यू हॅव टू पुट अप दिस द गव्हर्नमेंट. This is a serious issue which has to be taken up. तुम्ही कन्वे करा मातशें. तुम्ही कन्वे करा दिलीप भाई तुम्ही डेलिगेशन घेऊन येयलें. आम्ही बेसिकली आज आयिल्ले हांगा गोवा फॉर्वर्ड पार्टी तर्फे डेलिगेशन घेवन चीफ इलेक्टोरल विद्या मेळपाक. अनफॉर्च्युनेटली तो नाशिल्लो पूण आमी डेलिगेशन मेमोरेंडम सुप्रिंटेंडंट इंजिनियर बुरयेक दिला and I have told him to convey all that we have said to the chief engineer. Basically हो सरकार जो आसा तो फक्त एकच एम आसा सरकाराचे की कॉमन मॅनाले बॉल्सरी कामी करपाचे. एम्प्टी द पॉकेट्स ऑफ द कॉमन मॅन. सगळे कडेन खंय कॉमन मॅना कडल्यान कशे पयशे काडप हे सरकाराचे मुख्य ध्येय जावन आसा. फ्युएल हायक, टॅरिफ हायक अशी प्रत्येक गोष्टी फक्त खंय डेफिसीट जाता जाल्यार कॉमन मॅनाचे बॉल्सान हात घालप आनी पयशे काडप हे BJP प्रमोद सावंत सरकाराचे एकच ध्येय. आमी हांगा आयिल्ले एज पार्ट ऑफ दॅट जी टॅरिफ हायक 3.5% टॅरिफ हायक जी हालींच इफेक्ट आयल्या फ्रॉम जून 16, 2024 ती ओपोज करपाक आनी डिपार्टमेंटाक सांगपाक की तुमी ही इमिजिएटली रिवोक करप. Basically, this is not our view. This is the view of the people of Goa.
and we are here to convey the view of the people of Goa to the government. आता ही पावर हायक कित्याक म्हणटा ते जर तांकां डेफिसीट आसलें तर बेसिकली जर पळोवपाक गेलें जाल्यार डेफिसीट मेकअप करपाक जाल्यार सो मेनी अदर एवेन्यूज. फर्स्ट थिंग इज पेंडिंग एरियर्स. लास्ट 2-3 वर्स जाली गव्हर्मेंट सांगता की 1000 कोटी एरियर्स आसा. ते एरियर्स रिकवर करपाक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट एकूय स्टेप केला. हे एरियर्स जर रिकवर केले जाल्यार इन अ लार्ज वे हो पळय डेफिसीट जो आसा तो भरून येता. हालींच ताणें कितें केलां, हालींच ते इन्क्रीज ऑफ लोड म्हणून लोकांनी लोड चड आशिल्ले ताचे खातीर लोकांनी इन्स्पेक्शन करून लोकांक कन्ज्युमराक एडिशनल सेक्युरिटी डिपॉझीट भरपा लायला. प्लस तांगेले मंथली फिक्स चार्जीस इन्क्रीज जाल्या. आतां हें ऑलरेडी बर्डन लोकांचेर घाल्लें आसा. हें 2-3 म्हयने पयलींची खबर. आतां 2-3 म्हयने नंतर ही टॅरीफ हायक करतात. तातूंत खुबशे कन्ज्युमर अशे आसा जे डॉमेस्टीक म्हणून हे केल्ले आसा, रेजिस्टर जाल्ले आसा, पूण यूज करतात कमर्शियल पर्पजाक. तांचेर हे एक्शन घेना. आतां कित्याक एक्शन घेना हे तांचेर हे खबर ना, पूण एक्शन घेना आनी ताचे खातीर जो सिन्सियरली बील फारीक करता ताजेर बर्डन येता. तिसरें म्हणल्यार इतली हायक करून सुद्दां आमी क्वॉलिटी ऑफ पावर सप्लाय जर पळयली आज काल डेली कंटिन्युअस इंटरप्शन्स आसात. सो क्वॉलिटी काय इन्क्रीज जायना, फक्त रेट इन्क्रीज जाता. हाजे भायर आमी तांकां सांगलें की गोंयांत जे डिस्ट्रिब्युशन लॉसीस आसा म्हणजे डिपार्टमेंट जी सबस्टेशनांतल्यान पावर भायर धाडटा आनी जी बाय वे ऑफ रेव्हेन्यू रिकवर करता पयशे, तातूंत जे लॉसीस जातात जे इतली चड आहा की तेच जर कमी केले जाल्यार ही पावर हायक करपाची गरज नाशिल्ली. पूण हे हाजे पयलीं सुद्दां आमी JERC हियरिंगा वेळार डिपार्टमेंटान हे हाडून दिवन सुद्दां डिपार्टमेंटान अजून पर्यंत हाजेर कसलोच स्टेप घेवना. सो बेसिकली हे डिपार्टमेंटाचें आनी हे गव्हर्मेंटाचें काम इतलेंच की लोकांले बोल्सां हात घालून पयशे काडपाचे, आपली इनएफिशियन्सी आपली इनकॉम्पिटन्सी कवर करपाक लोकांक बर्डन दिवपाचें. So we have requested that immediately that hike be rolled back and without any further delay. Otherwise, we will be forced to take this up in other forums. आमचो President Vijay Sardesai Assembly हो issue काडटलोच आणि at other forums also will be raising this issue. इवन तुमच्यान ते सांगले की 3 महिन्याचे बिल वांगडा येता ते तेजेर कितें? हय, खूब जाणां हे आयलां की 2.5 म्हयन्याचे 3 म्हयन्याचे बिल एकदम येता. फॉर अ कॉमन मॅन, फॉर अ सॅलरीड पर्सन एकदम 3 म्हयन्याचे बिल फारीक करप इज नॉट पॉसिबल. सो हे कमिटमेंट डिपार्टमेंटान दिल्ले आसा की म्हयन्या बिलींग जातलें म्हणून, पूण तें जायना. सो हे एस्पेक्ट ते पळयनात. टॅरीफ हायक करप सोंपें म्हणटा तें करून उडयतात. ते इलेक्ट्रिसिटी बिलान एका कॉलमान ते नंबर सडनली इन्क्रीज जाता म्हणून तुमी सांगलेले ते एक्झॅक्टली कितें तें सांगचें आमकां. तुम्ही पळयात बिल फाटलं तुम्ही 500 म्हयने बिल काडून पळय, एक कंपोनंट ऍड जायत आसा क्वायटली. आतां पब्लीक लायटींग म्हणून एक कंपोनंट ऍड केला आनी कितलेशे हायवेचेर तुमकां रस्त्यार दिसता ते लायटी पेटनात. आतां ताजे पयशे बारीक लोकांकडल्यान काडप, पब्लीक लायटींग म्हणून एक कंपोनंट घाला तुम्ही पळयात. सो इट इज कॅल्कुलेटेड ऑन अ पर्संटेज ऑफ द कन्ज्युम्ड बिल. सो हे जर पळयत जाल्यार सुशेगाद सरकार सगळं चोरयेच्या वटेन लोकांक कातरपाक लागला. सो सरकाराची जी जबाबदारी लोकांक पब्लीक लायटींग दिवप ही जबाबदारी सुद्दां हे करता आसतना लोकां कडल्यान पयशे काडटात. आनी खूब कडेन एक तर पेटना, खूब कडेन दीसभर पेटयल्ले आसतात. इट इज बोथ वेज. सो आयदर वे इट इज टोटल म्हणजे वेस्ट ऑफ एनर्जी, पूण पयशे काडप लोकांच्या बोल्सांतल्यान हो एकच ते. दिलीप बाबान तुमकां इन डिटेल सांगले बिकॉज ही नोज द सब्जेक्ट वेल. आमी एकूच सांगता की आमकां दिलीप बाबान सांगला तशें आमकां पक्षाच्या अध्यक्षांनी डायरेक्शन्स दिल्ले की आज फर्स्ट स्टेप आमी मारल्या. पयलें पावल म्हणटा खंयच्या एज्युकेशनाक मेमोरंडम. कांय दिसान एसेंब्ली स्टार्ट जातली. एसेंब्लीन आमचे अध्यक्ष तशेंच बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे ते काडटले विशय. तरी जर जायना देन विद्युत भवन वील हॅव टू फेस द म्युजीक ऑफ द गोवा फॉरवर्ड पार्टी. मागीर आमी हांगा आमी कितें सिवील सप्लायजान कितें केल्लें आतां एक्शन कितें जालें मागीर तें तुमी पळयलां, तुमी आशिल्ले विटनस. तोच आमकां रिपीट शो हांगा सीच्या कॅबिनान मागीर करचो पडटलो. PWD नोकरी आमी कश्यो कॅन्सल करून घेतल्यो त्या वेळार, सिवील सप्लायज आमी कशें करून. सो मागीर खंयच्या एज्युकेशनाक पयलो स्टेप म्हणटा मेमोरंडम. पयलींच येवन रस्त्यार बरोबर जायना, हें आमकांय पटना. सो फर्स्ट स्टेप आमकां अध्यक्षान आमकां डायरेक्शन दिलें आज की वचून मेमोरंडम दियात, जें आमी दिलां. हाजे नंतर अध्यक्ष विधानसभेन काडटले. आनी तरी जर जायना सागर आयकूंक ना देन वी विल हॅव टू कम एंड मार्च इनटू द ऑफिस. बट वी विल टेक दिस टू इट्स लॉजिकल And 100% we will take it. लॉजिकल कन्क्लुजन इज देर शुड बी नो टॅरिफ हायक एंड वी विल सी दॅट दिस हॅपन्स. सर गव्हर्मेंट न्हू सोलार पावर प्रमोट करता, तुमकां दिसता ते स्टार्ट जाला म्हणून. खंय आसा सरकाराचो बजेट स्पीच काडनी पळय. फाटल्या बजेट स्पीचान 2 वर्साच्या बजेट स्पीचान कितलेशे EV स्टेशन स्टार्ट करपाचे आसले.
खंय आहा 2 आहा, एक पाट्यार आहा ते चलता काय खबर ना, दुसरे आहा सेक्रेटरीएटात. म्हाका दिसता सेक्रेटरीएट चलना अजुनूय. प्रत्येक गव्हर्नमेंट बिल्डिंगेचेर वयर सोलर हे आसपाक आशिल्ले. म्हाका दिसता एक ड्रोन घेवन जर कोणें धाडलो ती वयर जाल्यार कळटलें कितली बिल्डिंगेचेर आसा आनी कितली बिल्डिंगेचेर ना ते. व्हडलें काय करपाक गरज. सो हे सगळे फक्त पेपराचेर उलोवपाचें तोंडांनी आनी एक्च्युअल काम करप, लोकां कडल्यान पयशे करप. बेसिकली इट ऑल बॉयल्स डावन टू दीस की आज कॉमन मॅन हे गोंयांत हो हाजी बॉल्सांत पयसो उरचू ना, कसो उरचू ना हें सरकार पळयता. थँक्यू. दुर्गा